नमस्कार. गुरुवंदन या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम आज 5 सप्टेंबर आहे. शिक्षक दिनानिमित्त चॅनेल बीच्या सर्व प्रेक्षकांना चॅनेल बी परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. त्यानिमित्तानं आज आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती घेणार आहोत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि कोल्हापूरचं एक अतूट असं नातं आहे. अनेक कोल्हापूरकरांना हे माहीत नाही की कोल्हापुरातील विद्यापीठ सोसायटीचे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे अनेक वर्ष चेअरमन होते. त्याच अनुषंगानं आपण आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे विद्यापीठ सोसायटीचे सेक्रेटरी आणि प्रसिद्ध वकील प्रशांत चिटणीस यांना. नमस्कार सर. नमस्ते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि विद्यापीठ सोसायटीचे काय संबंध होते याबद्दल थोडी माहिती आम्हाला घ्यायला आवडेल. विद्यापीठ सोसायटी आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जे संबंध होते ते एका शिक्षण संस्थेला अत्यंत गौरवशाली आणि तितकेच अभिमानाचे असे होते. विद्यापीठ सोसायटीची जी स्थापना झाली ती 1933 साली झाली. राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षणाविषयक उदार भूमिकेमुळे त्यांनी त्यांच्याशी पूर्वपरिचित असलेले आमच्या संस्थेचे शिक्षक आणि मूळ आमचे संस्थापक ज्यांना दीक्षित गुरुजी म्हणून ओळखलं जातं त्यांना आणि तोपखाने सरांना विद्यापीठसाठी विद्यापीठ हायस्कूल सध्या ज्या ठिकाणी आहे ती जागा आणि तपोवनची जागा या 2 जागा दिल्या. 1933 साली विद्यापीठची स्थापना झाली. त्यावेळी जॉर्ज अरुंडल हे एक महान शिक्षणतज्ज्ञ हे या संस्थेचे अध्यक्ष होते. त्याचवेळी सुब्रमण्यम अय्यर हे विद्यापीठ सोसायटीचे मुख्याध्यापक होते. डॉक्टर राधाकृष्णन 1941ला पहिल्यांदा कोल्हापुरात आले होते आणि त्यावेळी त्यांनी विद्यापीठ सोसायटीला भेट दिली होती आणि तपोवनला भेट दिली होती. त्यावेळचा जो विद्यापीठ सोसायटीचा जो विद्यापीठ हायस्कूलचा जो शिक्षक वर्ग होता त्याचं शिक्षणासाठी अध्ययनासाठी जे डिवोशन होतं तो डिवोशन त्यांनी पाहिलं होतं. तपोवनवर ज्यावेळी ते गेले त्यावेळी त्या काळी त्या ठिकाणी तिथं सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी तिथे मार्गदर्शनाचे वर्ग चालत होते. इतकेच नव्हे तर शिक्षण कालावधीमध्ये ब्रह्मचर्य पाळण्यासाठी ब्रह्मचारी वर्ग तिथे केला जात होता आणि ह्या गोष्टी त्या अतिशय त्यांना भावल्या. आपण एक गोष्ट लक्षात घ्या की डॉक्टर राधाकृष्णन हे एक म्हणजे सर्वोत्तम शिक्षणतज्ज्ञ होतेच, पण त्याचबरोबरीला त्यांना भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या विषयी अतिशय आदर होता. त्यांच्या त्याविषयीच्या भावना अतिशय तीव्र होत्या आणि या दोन्हीचा संगम त्यांना विद्यापीठ सोसायटीमध्ये बघायला मिळाला होता आणि त्या कारणाने ते भारावून गेले होते आणि मी पुन्हा इथे येईन असे त्यांनी गौरवोद्गार त्यावेळी काढले होते. पुढे 45 साली आमचे पहिले अध्यक्ष जॉर्ज अरंडुल, काही ठिकाणी त्यांचा अरंडेल म्हणून पण उल्लेख होतो, त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर मग त्यांच्या तोडीचा कोण अध्यक्ष असावा याच्याविषयी चर्चा झाली. अर्थातच अनेक नावांमधून त्यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांचं नाव पुढं आलं आणि हे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावं म्हणून व्ही नारळीकर, रँगलर नारळीकर असं त्यांना म्हणतात, त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली. त्यांनी डॉक्टर राधाकृष्णनना त्याविषयी विचारणा केली की सर आपण हे अध्यक्षपद स्वीकारू शकाल काय, तर तो माझा एक फार मोठा माझा गौरव आहे असं म्हणून त्यांनी होकार दिला आणि त्यांनी ते अध्यक्षपद स्वीकारलं. पुढे ते उपराष्ट्रपती ज्यावेळी झाले त्यावेळी त्यांना पुन्हा विचारण्याची वेळ आली की सर आता आमचं अध्यक्षपद आहे ते आपण पुढे चालू ठेवणार का, तर त्यांनी सांगितलं की तुमच्या सोसायटीचं अध्यक्षपद मला उपराष्ट्रपती पदा इतकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे माझ्या हयातीपर्यंत तुम्ही जर मला अलाव केलं, तुम्ही जर मला परवानगी दिली तर माझ्या हयातीपर्यंत मी ते अध्यक्षपद स्वीकारण्याची माझी तयारी आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की 1975 म्हणजे 1945 ते 1975 30 वर्षाच्या काळामध्ये ते विद्यापीठ सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं.
म्हणजे हा एक प्रकारचा कोल्हापूरचा सन्मानच फार म्हणावा मोठा लागेल. सन्मान होता. ज्यावेळी ते अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा कोल्हापुरात आले, त्यावेळी कोल्हापूरमध्ये त्यांचं एखाद्या धर्मगुरूचं स्वागत व्हावं त्या काळातल्या, अशा पद्धतीने त्यांचं स्वागत झालं होतं. सर, शिक्षक दिन साजरा करावा अशी भूमिका डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची होती. हो. तर यामागचा उद्देश काय होता? ते राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांना त्यांचे विद्यार्थी काही भेटायला गेले त्यांच्या वाढदिवसादिवशी, आणि त्यांनी त्यांचा सन्मान करण्याचं ठरवलं. त्यावेळी त्यांना असं वाटलं की ते एकतर मुळात अत्यंत ते हाडाचे शिक्षक, शिक्षणाच्या विषयी त्यांची अतीव ओढ त्यांना होती, आणि त्यातील एक एक तज्ज्ञ आपण म्हणजे ज्याला आपण तोड नाही अशा पद्धतीचे ते त्यातले ते तज्ज्ञ होते, मार्गदर्शक होते. स्वाभाविकच शिक्षकाचा सत्कार व्हावा ही त्यांची मनोमनी इच्छा होती, आणि म्हणूनच शिक्षकाचा सत्कार व्हावा, शिक्षकाचा सत्कार करणे म्हणजे समाजाचा सत्कार करण्यासारखं आहे असं त्यांची भावना होती. आणि त्यातूनच त्यांनी ती इच्छा प्रकट केली होती की त्यांच्या जन्मदिनी हा शिक्षकांचा सत्कार केला जावा, सन्मान केला जावा. शिक्षक दिनाच्या दिवशी प्रत्येक शाळेत विद्यार्थी हे शिक्षकाच्या भूमिकेत दिसतात. यामागची नेमकी संकल्पना काय होती? अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही, की विद्यार्थ्याला त्या दिवशी एका दिवसासाठी शिक्षक करायचं याचं फक्त कारण जर आपण बघितलं तर ती पद्धत अशी असते की विद्यार्थ्यातूनच मुख्याध्यापक निवडला होतो, विद्यार्थ्यातूनच शाळा वर्ग शिक्षक निवडले जातात. शक्यतो ज्या त्या विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गाचं शिक्षक म्हणून काम करायला परवानगी दिली जाते. शिक्षक म्हणून तो 2 दिवस तयारी करून त्या तयारीने त्यावेळी जो तिथं त्या वर्गामध्ये जातो, त्याला बघितल्यानंतर ती मुलं उभा राहतात, त्याला उद्देशून तो सर म्हणून त्याला प्रश्न विचारतात, सर म्हणून त्याच्याकडे क्युरी करतात, सर म्हणून जो त्याला मान देतात, त्यावेळी त्याच्या एक लक्षात येते की आपले शिक्षकसुद्धा काय नेमके कष्ट करून, काय नेमकी तयारी करून, काय स्वाभिमानानं ते आपल्या वर्गामध्ये येतात. शिक्षकाच्या भूमिकेमध्ये विद्यार्थी गेल्याने शिक्षकाविषयी, शिक्षणाविषयी त्याचे ओढी वाढते, आणि शिक्षकाचा आदर कसा राखला जावा हे त्या दिवशी त्याला निश्चितपणे समजतं. आजच्या शिक्षण व्यवस्थेवर आपलं सर मत काय आहे? नाही बघा, मी कोणत्याही पद्धतीचा उदासीन नाही आहे, आणि कारण याचं असं आहे की माझा एका गोष्टीवर ठाम विश्वास आहे की कुठलीही संस्था, कुठलीही व्यवस्था ही त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्माण होत असते, त्या त्या परिस्थितीची गरज असते. ती कुठेही जगामध्ये आत्तापर्यंत असं घडलेलं नाही की अनावश्यक एखादी संस्था उभारली किंवा अनावश्यक एखादी समाज व्यवस्था उभारली किंवा राजकीय व्यवस्था उभारली, आर्थिक व्यवस्था उभारली. ती कोणतीही अनावश्यक गोष्ट कधी उभारत नाही, ती गरज असते म्हणून उभारते, आणि कालांतराने ती काळबाह्य होते म्हणून ती नामशेष होत असते. त्यामुळे आजची शिक्षण संस्था आहे ज्याच्यामध्ये थोडंसं फार दुर्दैवानं त्याच्याकडे फार चित्रविचित्र नजरेनं सध्या बघितलं जाते. शिक्षण चालवणाऱ्या संस्था चालकांना सावकार म्हटलं जाते, शिक्षकांना काही ते सध्या त्यांच्या पगाराच्या आकडे ऐकून आणि त्यांच्या नोकरीची शाश्वती जी त्यांना मिळालेली आहे त्यामुळे त्यांच्या आता कामाकडे लक्ष नाही वगैरे म्हटलं जाते. पण मला प्रामाणिकपणे मला सांगायचं तर अशी कोणतीही गोष्ट होत नाही. आणि आज खऱ्या अर्थानं जर विद्यार्थी घडवण्याचं, एक नागरिक घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं कोण करत असेल तर माझ्या मते शिक्षक स्वतःच्या पद्धतीने, स्वतःच्या तळमळीने करतात. सर, शिक्षक दिनानिमित्त तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी दिलखुलास चर्चा केली, याबद्दल तुमचा मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. गुरुवंदन या विशेष भागात पुन्हा आपलं स्वागत. माझ्यासोबत आता आहेत जागर फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक पी.जी. मांगले सर. सर नमस्कार. नमस्ते. सर, आपला अल्पसा परिचय आणि आत्तापर्यंतच्या सामाजिक किंवा शैक्षणिक कार्याची थोडी माहिती आम्हाला द्या. माझं शिक्षण, प्राथमिक शिक्षण खेडेगावात, उच्च माध्यमिक, माध्यमिक शहरामध्ये, पदवीपर्यंतचं शिक्षण कोल्हापूर शहरात, पदव्युत्तर शिक्षण कोल्हापुरात. मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे, डबल एम.कॉम आहे. त्यानंतर थोडंसं त्याला जोडूनच आता असं सांगतो की मी शिक्षण क्षेत्रात कुठं काम केलं. सुरुवातीला मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये काही दिवस काम केलं.
त्यानंतर मी कासेगाव शिक्षण संस्थेअंतर्गत कासेगाव इथं सिनियर कॉलेजवरती लेक्चरर म्हणून काम केलं. माझा अभ्यासाचा किंवा शिकवण्याचा विषय, मी ज्या स्ट्रीममधनं ज्या शाखेचा विद्यार्थी आहे तो म्हणजे कॉमर्स, त्या कॉमर्स विषयावरती मी माझं अध्यापनाचं काम केलेलं आहे. शिक्षण क्षेत्राकडे आता तुम्ही कसं पाहता, म्हणजे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे शिक्षण क्षेत्राकडे? शिक्षणाचाकडं बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे मूलतः शिक्षण हे संस्काराचं साधन आहे. शिक्षण हे प्रगल्भतेचं साधन आहे. शिक्षण हे विकासाचं साधन आहे. शिक्षणाकडं बघण्याचा आमचा दृष्टिकोन हा असा होता की समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मला जे काही माझं जे ज्ञान आहे हे सगळं ज्ञान त्याला देऊन त्याला एक सुशिक्षित, चांगला, प्रगल्भ क्षमतेचा असा एक विद्यार्थी तयार करायचा, उद्याचा नागरिक तयार करायचा. आणि या उद्देशानं आम्ही आमचा सगळा अभ्यास किंवा अभ्यासेतर इतर ह्याचा अभ्यास हा सगळा घेऊन आम्ही त्या विद्यार्थ्यांना द्यायचा प्रयत्न करायचो. प्रत्येक शिक्षकानं विद्यार्थी हा आपल्याकडं असलेलं पूर्ण नॉलेज, पूर्ण ज्ञान त्याला द्यायचा प्रयत्न करावा आणि तो विद्यार्थी हा चांगला विद्यार्थी कसा घडेल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तसा मी प्रयत्न केला आहे. सर, आजची जी शिक्षण व्यवस्था आहे ती खाजगीकरणाकडे वळली आहे असं वाटतं काय? खरं तर आपलं एकूण शिक्षणातली शासनाची जबाबदारी ही हळूहळू कमी होते आहे. प्राथमिक शिक्षकांच्या जर बघितला तर आज कोल्हापूरची स्थिती अशी आहे, बरेच प्राथमिक शाळा ह्या बंद पडल्यात आणि त्याच्याऐवजी मुलांनी, पालकांनी ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य दिले. अर्थात हे जे काही बदल आहेत हे बदल हे जागतिक, आपण वी आर ग्लोबल नाऊ, तर जागतिक स्वरूपाचे बदल याचा परिणाम आपल्या या शिक्षण व्यवस्थेवरती आहे. खरं तर आपल्या धोरणकर्त्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्या अभ्यासक्रमात कशा येतील किंवा शैक्षणिक धोरणात कशा येतील याचा मूलतः अभ्यास करायला हवा. आपण कोल्हापूरकर असेल किंवा एक महाराष्ट्रीयन किंवा एक भारतवासी म्हणून आपण जगापासून सध्या स्वतःला वेगळं काढू शकत नाही. जगाची जी भाषा आहे तीच भाषा आपल्याला घ्यावी लागेल. मी तर असं म्हणतो की प्रत्येक वेळा सांगत असताना मी नेहमी सगळ्यांना सांगतो की पाल्यांनी किंवा मुलांना आपल्या पालकांनी हे मल्टीलिंग्विस्टिक किंवा अनेक भाषा त्यांना शिकवल्या पाहिजेत आणि असा हा नागरिक तयार केला पाहिजे. आपल्या शिक्षण व्यवस्थेत अशा काही त्रुटी आहेत का, आणि ज्या त्रुटी असतील तर त्या दूर कशा करता येतील? त्रुटी सांगत असताना एक गोष्ट आपल्याला अशी सांगावी लागेल की खेडेगावातला एखादा समजा विद्यार्थी आहे, तो थोडं शिकला की आपलं काम सोडतो, तो थोडं अधिक शिकला की आपलं गाव कायमचं सोडतो, तो त्याच्यापेक्षा अधिक जास्त शिकला तर तो आपला देशच सोडतो. म्हणजे त्रुटी बघत असताना आपल्याला या गोष्टी जाणवतात की शिक्षण व्यवस्थेनं देशप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक निर्माण केले पाहिजेत. जबाबदार असे नागरिक निर्माण झाले पाहिजेत, ज्यांनी हा संपूर्ण अर्थव्यवस्था असेल किंवा भारत म्हणून किंवा आपलं राज्य, देश म्हणून या देशाचं संचलन करण्यासाठी माझं योगदान, स्वतःचं योगदान, त्या प्रत्येक नागरिकानं स्वतःचं योगदान काय हे सांगितलं पाहिजे. पण इथं ते होताना दिसत नाही. इथल्या त्रुटी ज्यावेळेला आपण बघायला लागतो त्यावेळेला असं दिसतं की ज्या वेळेला पहिलीपासून किंवा एखाद्या MS, MD यासाठी मोठ्या प्रमाणात डोनेशन्स दिले जातात, 2-2 कोटीचे डोनेशन्स दिले जातात. साहजिकच तो माणूस मग बाहेर ज्यावेळेला हे प्रॉडक्ट जे आहे शिक्षणाचा, विद्यार्थी जो आहे हा ज्यावेळेला मार्केटमध्ये येतो त्यावेळेला जास्तीत जास्त मला पैसे कसे मिळवता येतील याकडे त्याचं लक्ष राहतं. खरं तर शिक्षण हे वाजवी दरात मिळालं पाहिजे. आता वाजवी काय हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे, पण ते मिळालंच पाहिजे आणि ज्याला जे क्षमता ज्याची जी आहे त्याच क्षमतेचं त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडं कुठली संसाधनं उपलब्ध आहेत, आपण कोणत्या कोणत्या क्षेत्रात किती प्रमाणात काम करू शकतो याचं कुठंतरी एकदा इव्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे. बघा, तुम्हाला मी एक गंमत सांगतो. आपण औद्योगिकरण आपलं असेल किंवा
विविध क्षेत्रात काम करणारी, मग ते डॉक्टर असतील, वकील असतील, प्रोफेशनल्स असतील, उद्योग असेल, अनेक क्षेत्र असतील किंवा सेवा क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रात एकूण निर्माण किती रोजगाराच्या संधी आहेत आणि प्रत्यक्षात आपण कुठल्या विद्यार्थ्याला कुठलं शिक्षण दिलं पाहिजे याचं कोणतंही तारतम्य कुणालाही नाही, ना समाजाला आहे ना त्या शासनाला आहे. बघा, एक आपल्याला दुःख असं वाटतं ज्या वेळेला एखाद्या चतुर्थ श्रेणी म्हणजे शिपाई पदाची शासन जाहिरात टाकतं किंवा सैनिक भरतीसाठी ज्या वेळेला जाहिरात येते त्यावेळेला PhD झालेली मंडळी मला तिथं शिपाई म्हणून घ्या म्हणून ती मागणी करतात किंवा त्या ह्याला येऊन उपस्थित राहतात. हे आपलं अपयश आहे. PhD पर्यंत शिकलेला किंवा तेवढी जी शिक्षण जे आहे, बेसिक एज्युकेशन काय आहे तर समजा 12वी आहे, तर त्यानंतर सगळ्या लोकांना काही ना काहीतरी हातामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था ही या शासनानं केली पाहिजे. या फार मोठ्या त्रुटी आहेत आणि हे करत नाही आहेत, हे याचं फार मोठं दुःख आहे. शिक्षक दिनाच्या निमित्तानं तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात सर, याबद्दल आणि आजच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रखर असं मत मांडलं याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. गुरुवंदन या विशेष कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत. आता माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या आघाड्यांच्यावर ज्यांनी यशस्वी काम पाहिलं आणि वैशिष्ट्य म्हणजे ते ग्रंथ चळवळीचे प्रणेते म्हणलेत किंवा चालतं बोलतं ग्रंथालय जरी म्हटलं तर वावगं ठरू नये असे जीवन साळोखे सर. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. माझं गाव मुरगुड. मुरगुडमधील शिवराज हायस्कूल ज्युनियर कॉलेज या हिरक महोत्सवी शिक्षण संस्थेमध्ये मी माझ्या एकूण शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात केली. नियत वयोमानानुसार मी 2003 मार्चमध्ये सेवानिवृत्त झालो. माझ्या एकूण 33 वर्षाच्या सेवाकालामध्ये मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता वाढावी, सहकारी शिक्षकांमध्ये क्षमता वाढावी या दृष्टीने यथाशक्ती प्रयत्न करत राहिलो. त्यामध्ये उल्लेख करावा असा महत्त्वाचा भाग म्हणजे साधारणतः आपल्याकडं आपण बघतो इयत्ता 10वी आणि 12वीचा परीक्षा निकाल हा आपण महत्त्वाचा मानतो. पण त्याचबरोबर 5वी ते 12वीपर्यंत ज्या वेगवेगळ्या पूरक परीक्षा आहेत, शिष्यवृत्ती परीक्षा आहेत, त्या परीक्षामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी त्या परीक्षांना सामोरे गेले पाहिजेत आणि यशस्वी झाले पाहिजेत यासाठी माझ्या संपूर्ण कालावधीमध्ये आणि विशेषतः माझा जो प्रशासकीय काळ होता त्या काळात मी प्रयत्न केले आणि त्यात मला त्या पद्धतीनं मला यशही मिळालं की ज्यामुळे मला समाधान वाटतं. तुमच्या प्राचार्य पदाच्या काळातील अशी ठळक काही कार्य आम्हाला सांगा. प्राचार्य पदाच्या काळामध्ये मी आपण बोलला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुबार पद्धतीनं ज्या शाळा भरतात तिथे काही अडचणी, काही अडथळे हे सगळीकडेच आपल्याला दिसतात आणि अशा वेळी सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्या संस्थेमध्ये एक शिस्त आणणं किंवा जी शैक्षणिक प्रक्रिया सुरू आहे, अध्यापन प्रक्रिया चालू आहे, तिला योग्यरित्या गती देणं यासाठी मी प्रयत्न केले आणि त्याचबरोबर याच काळात मी ज्याचा नेहमी पुरस्कार करतो त्या ग्रंथदान उपक्रमाची सुद्धा याच काळात सुरुवात झाली. लेखनाच्या वाटचालीतील तुमचा प्रवास कसा राहिला? आता खरं तर आपण हा प्रश्न विचारला ते बरं झालं. याचं कारण असं आहे, माझा लेखन प्रवास हा माझ्या विद्यार्थी दशेपासून सुरू झाला. म्हणजे तसं म्हटलं तर त्या गोष्टीला सुद्धा बघता बघता 50 वर्ष होतील. या काळात म्हणजे विद्यार्थी असताना मी कथा, कविता, लेख वगैरे असं लिहित होतो आणि माझ्या सुदैवानं वर्तमानपत्रामध्ये त्याला उत्तम प्रतिसाद आणि उत्तम प्रसिद्धी मिळत होती. त्याचा फायदा असा झाला की माझं वाचन त्या अनुषंगानं वाढत राहिलं आणि वाचन वाढत राहिल्यामुळं व्यक्तिमत्वाच्या विकासाला जी गती यायला पाहिजे
अभ्यासाला, अध्यापनाला, अध्ययनाला, या सगळ्याला जी एक चांगली बैठक मिळायला पाहिजे ती मिळत गेली. आणि त्यामुळं असं झालं की ग्रंथदान चळवळीचा किंवा ग्रंथदान उपक्रमाची सुरुवातसुद्धा अशा गोष्टीमधूनच घडत गेली. ज्या उपक्रमाबद्दल तुम्ही सर्व जिल्हाभर प्रसिद्ध आहात, त्या ग्रंथदान उपक्रमाबद्दल थोडी माहिती द्या. आता खरं तर त्या पाठीमागं माझी एक अशी दृष्टी आहे, असा एक दृष्टिकोन आहे की वाचनामुळं व्यक्तिमत्वाचा खरा विकास होतो. वाचन हे अत्यंतिक गरजेचं आहे. वाचनातून, सातत्यानं केलेल्या वाचनातून अभ्यासू वृत्ती वाढते. अभ्यासू वृत्तीमधून व्यासंगी वृत्ती वाढते. आणि जेव्हा तुम्ही व्यासंगी होता, व्यासंगी वृत्ती तुमच्यामध्ये विस्तारित जाते, त्यावेळी तुम्ही विधायक विचार करायला सुरुवात करता, एक व्यापक विचार करायला सुरुवात करता. आणि ही व्यापक विचाराची सुरुवात तुमच्या विधायक कृतीला चालना देते. ग्रंथदान उपक्रमाबद्दल तुमचं नवीन असं काही धोरण ठरलेलं आहे का भविष्यात? आता तुम्ही हा विषय काढला तो फारच चांगला आहे. खरं तर वाचनाची अनास्था किंवा वाचनाबद्दलची दुरावस्था, त्याची उपेक्षा करणं हेच मुळात अत्यंतिक चूक आहे. काय होतं आपलं, बघा तुम्ही, आपलं जे एकूण वाचन आहे ते वर्तमानपत्रापुरतं मर्यादित आहे. खरं तर ह्या सगळ्या ज्या अशा पद्धतीच्या चौकटी ज्या निर्माण होतात किंवा आपण करतो ते मोडले पाहिजे. अभ्यासापुरतं वाचनसुद्धा म्हणजे चुकीचं आहे ते, म्हणजे अभ्यासक्रम किंवा परीक्षेपुरतं वाचन. कारण वाचनामुळेच आपल्या व्यक्तिमत्वाच्या कक्षा रुंदावणार आहेत. आपली बौद्धिक चमक जी आहे ती उजळून निघणार आहे. आत्तासुद्धा मी कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याचं जे धाडस निर्माण होतं व्यक्तीमध्ये, ते वाचनामुळे होतं. आता तुम्ही सेवानिवृत्त आहात, हां. तुमचं पुढील वाटचाल कशी असणार आहे किंवा ध्येय धोरणं काय आहे? हां, बरोबर बोलला तुम्ही. 10 वर्ष साधारणतः माझ्या या सेवानिवृत्तीला होतात. खरं तर ग्रंथदान या उपक्रमामुळं सेवानिवृत्तीनंतर जी पोकळी तयार होते, ज्याला हॉकिंग म्हणतो आपण, ती पोकळी तयारच होऊ शकली नाही, झाली नाही. म्हणजे शिक्षकानं अशा पद्धतीचे शैक्षणिक उपक्रम जर हाती घेतले तर खऱ्या अर्थानं त्याच्या शिक्षक या म्हणण्याला किंवा शिक्षक या संज्ञेला एक व्यापक स्वरूप प्राप्त होईल. कारण शिक्षक हेच एक मूल्य आहे असं मानणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. आता मुख्याध्यापक संघात मी आहे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघात मी सेवानिवृत्त सदस्य म्हणून आहे. तिथे गेल्या वर्षापासून, म्हणजे या वर्षापासून 21-22 या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा स्तरावर ग्रामीण आणि शहरी या पद्धतीच्या समृद्ध ग्रंथालय स्पर्धा घेतल्या, शालेय समृद्ध ग्रंथालय स्पर्धा. त्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की शाळातील ग्रंथालय जे आहेत ती समृद्ध झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं शाळेची इमारत, शाळेचं ग्राउंड, शाळेतली फर्निचर हे आपण त्याचं वैभव मानतो, तसं शाळेतलं ग्रंथालय, समृद्ध ग्रंथालय हे सुद्धा त्या संस्थेचं, शिक्षण संस्थेचं एक वेगळी ओळख ठरली पाहिजे, एक वेगळी आयडेंटिटी ठरली पाहिजे, असं माझं प्रांजळ मत आहे. त्या दृष्टीनं यथाशक्ती आपल्याला जे करता येईल ते करायचं या विचारानं स्पर्धा घेतल्या. कालच्या 12 एप्रिलला त्याचा बक्षीस समारंभ झाला. म्हणजे साधारणतः 12 आणि 17 शाळांना त्या दिवशी पुस्तकं दिली. साधारणतः एकाच दिवशी मी 750 ते 800 पुस्तकांचं वितरण समारंभपूर्वक केलं. आणि म्हणून हा जो उपक्रम आहे तो उपक्रम चळवळ झाला पाहिजे अशी माझी या पाठिंबाची भूमिका आहे. शिक्षक दिनाच्या निमित्तानं तुम्हाला तुमच्या ग्रंथदान या चळवळीस आमच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची रजा घेतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. गुरुवंदनच्या या भागात आपलं सर्वांचं स्वागत. आता माझ्यासोबत आहेत कोल्हापुरातील ओम सायन्स अकॅडमीचे प्राध्यापक शशिकांत कापसे सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, सध्याच्या काळात शाळेतील शिक्षणाच्या व्यतिरिक्त क्लासेसची विद्यार्थ्यांना का गरज भासते? आता जे एकूण अभ्यासक्रम नवीन बदललेल्या शिक्षण पद्धतीमध्ये अभ्यासाचा असणारा हा बोजा जो आहे तो एकूण घेणाऱ्या वर्कलोडमध्ये हा थोडासा ताळमेळ जो आहे तो ताळमेळ थोडासा
समतोल नाही आहे. मग त्यामुळे काय होतं, अभ्यासक्रम जास्त आणि एकूण असणारे कामकाजाचे दिवस हे कमी होतात. आणि अशा ह्याच्यामध्ये शिक्षकांना अतिरिक्त काम लागल्यामुळं त्यांना ऑन ड्युटीवर बाहेरगावी जावं लागतं, बाहेर दुसऱ्या कामकाज शासनाच्या करावं लागतं आणि यामुळं मुलांचा असणारा एकूण अभ्यासक्रम आहे तो कमी होत असतो शाळेमधून. मग पालकांना हे वाटतं की बाबा आमच्या मुलांना सगळ्या त्यांचे असणारे विषय हे त्यांचं सखोल ज्ञान त्यांना मिळावा, म्हणून काळाच्या युगामध्ये क्लासेसचं प्रमाण हे आता वाढतं आहे. सर, विद्यार्थ्यांना सध्याच्या युगात समुपदेशनाची गरज का भासते? मी गेली 10 वर्ष समुपदेशनाचं काम 10वी-12वी बोर्डवरती करत होतो. काही वेळेला मुलांना शाळेमधून क्लासेसमधून मिळणारं त्या विषयाचं ज्ञान मिळतं, पण त्यांचं टाईम मॅनेजमेंट, रायटिंग स्किल किंवा कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन यासारखं जे स्किल आहे ते वेळेअभावी मुलांना शाळा महाविद्यालयातून मिळत नाही, त्यांना क्लासेसमधून मिळत जात नाही आणि परीक्षा जशी जवळ येते ना त्यावेळी ही मुलं घाबरलेली असतात. ब्लँक होण्याचं प्रमाण आता अलीकडं जास्त मोठं वाढतं आहे आणि कॉन्फिडन्स जे म्हणतो आपण, हा कॉन्फिडन्स मुलांचा लूज होतो. त्यामुळं अलीकडं माझ्या दृष्टिकोनात माझ्या आता असं लक्षात आलेलं आहे की प्रत्येक शाळांनी एखाद्या समुपदेशकाची नियुक्ती करावी आणि त्याच्या माध्यमातून मुलांचं कॉन्फिडन्स, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, टाईम मॅनेजमेंट तर अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे स्किल्स त्या मुलांना द्यावे की जेणेकरून मुलं अगदी हेल्दी माइंडनं ते पेपर लिहितील आणि बोर्डाला 90-95% मार्क्स काढतील. विद्यार्थ्यांची एक समस्या आहे की केलेला अभ्यास त्यांना ऐनवेळी आठवत नाही. याबाबत आपलं मत काय? केलेला अभ्यास आठवत नाही. मुलांच्या त्यांचा जो वेळ आहे किंवा त्यांना जे मुलांना शाळा महाविद्यालयामधून केलेला अभ्यास आठवण्याबाबतीत एकच छानपैकी स्किल माझ्या नजरेसमोर आणि मी ते वापरतो. कॉन्सन्ट्रेशन. केलेला अभ्यास लक्षात कसा ठेवायचा? ज्यावेळी विचारांची प्रणाली जी आहे, विचार प्रणाली जी आहे, ती विचार प्रणाली मी आता अभ्यास करायला बसले आणि केलेला अभ्यास माझ्या छानपैकी लक्षात राहणार आणि मन एकाग्रतेनं विथ प्रॅक्टिस जर त्यानं तो अभ्यास केला ना तर तो केलेला अभ्यास अगदी छानपैकी लक्षात राहतो आणि ज्यावेळी त्याची परीक्षा असेल त्यावेळी तो अभ्यास हा त्यालाही आठवतो आणि त्याला छानपैकी पेपर देता येतात. सर, मुलांच्या बाबतीत आईवडिलांना कायम चिंता लागून राहते की पुढं याचं करिअर कसं घडावं, काय करावं. याबाबत आईवडिलांना काय संदेश द्याल? आईवडिलांना माझी एक विनंती आहे की अलीकडचा हा काळ, कोरोनाचा 2 वर्षाचा जो काळ आपल्या पाठीमागं जो गेला त्याचे फार परिणाम मुलांच्या बुद्धिमत्तेवर झालेत, त्यांच्या शारीरिक व्याधीसुद्धा काही वाढल्या. त्यामुळं साहजिकच टेन्शन ही आईबाबांना येते. याच्यावर मी एक उपाय नेहमी वापर करतो की मी माझ्या त्या पालकांना सांगतो, तुम्ही तुमच्या मुलांचे मित्र आणि मैत्रीण बना, त्यांना छानपैकी रंकाळ्यावर फिरायला घेऊन जावा, त्याच्या पाठीशी राहा. तुम्ही किती मार्क्स पडू दे घाबरायचं नाही, तू खूप हुशार आहेस, खूप शहाणा आहेस, तू केलेला अभ्यास तुला छानपैकी आठवतो, तुझा वर्गामध्ये छानपैकी चांगल्या मार्क्सनं तू पास होणार आहेस. असा मानसिक आधार या पालकांनी आपल्या मुलांना दिला पाहिजे आणि त्यावेळी नॅचरलीच, नैसर्गिकरित्या मुलं ही अगदी छानपैकी पेपर देखील लिहितात आणि त्यांचं वागणं छानपैकी राहतं. आणि असं आपण केलं तरच आपल्या असणाऱ्या मुलांच्या बाबतीत चिंता, काळजी ही जाईल आणि त्यामुळं एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या मुलांचे मित्र आणि मैत्रीण बना आणि त्या पद्धतीनं त्यांच्याशी वागणं आपलं जे आहे ते त्या पद्धतीनं राहू दे. नाहीतर मग काय होतं, मुलांना आपल्या आईबाबांच्यापेक्षा बाहेरचे जे शाळेतील मित्रमैत्रिणी असतील ते जवळचे वाटतात आणि मग ते जवळचे वाटल्यामुळं मग त्यांना कितीही चुकीचं जरी सांगितलं असलं तरी ते मुलांना बरोबर वाटतं आणि मग इथंच मुलं बिघडण्याची मानसिकता चालू होते आणि मुलं आईबाबापासून दुरावतात आणि मग आईबाबांचं नॅचरलीच चिंता, काळजी, टेन्शन वाढतं. याच्यावर एक छानपैकी उपाय, आजपासूनच तुम्ही तुमच्या मुलाला यू आर गुड बॉय, यू आर गुड गर्ल, तू शहाणा मुलगा आहेस, तू शहाणी मुलगी आहेस, अशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्याशी संवाद नव्हे सुसंवाद साधा आणि मग बघा मुलांच्यामध्ये किती फरक पडतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना टाईम मॅनेजमेंटचं महत्त्व कसं समजावून सांगाल? मला खूप छान प्रश्न आहे हा टाईम मॅनेजमेंटचा.
मी तर गेली 7 ते 8 वर्ष या टाईम मॅनेजमेंटचा वापर करतो आहे. मी फक्त पेपर हा टाईम मॅनेजमेंटमध्ये सोडवा असं म्हणत नाही मी, तर तुमच्या आयुष्याचं टाईम मॅनेजमेंट करा. म्हणजे कुठल्या वर्षी काय घडलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये याची आखणी करा. टाईम मॅनेजमेंट हे मी परीक्षेच्या संदर्भात सुद्धा केले. 3 तास पेपर आहे ना, तर त्या 3 तासामधला एकही सेकंद वाया घालवायचा नाही, अशा पद्धतीचं टाईम मॅनेजमेंट मुलांना परीक्षेच्या बाबतीत दिले. सर मला सांगा की परीक्षेत पडलेलं 90-95% मार्क महत्त्वाचे की यशस्वी जीवन महत्त्वाचं? माझं काउन्सिलिंग मला सांगतं की आयुष्याचं सुखी जीवन, समाधानी जीवन, आनंदी जीवन सगळ्यात महत्त्वाचं आहे. माझ्या नजरेसमोर मी अनेक मुलांना 90-95% मार्क्स काढण्यासाठी प्रयत्न केले. ते प्रयत्न त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो, ते 90% मार्क्स काढले. पण जीवनामध्ये सुखी होण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे. 60%चा मुलगा जीवनात आयुष्यात सुखी होत नाही असं नाही, तो जीवनामध्ये यशस्वी होतो, सुखी होतो. पण मी असं माझं असं मत आहे ॲज अ काउन्सिलर म्हणून, हे सुखी जीवन महत्त्वाचं आहे, 90-95% मार्क्स महत्त्वाचे नाही आहे. सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, विद्यार्थ्यांना एक अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं, याबद्दल तुमचा मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.